ओके, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यशस्वी अकॅडमी. आजच्या या व्हिडिओमध्ये हा रेस्पिरेशन ह्या टॉपिकचा पहिला व्हिडिओ आहे, पार्ट फर्स्ट. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन आणि रेस्पिरेशन म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स बघूया आपण. ओके, छोटा टॉपिक आहे, सोपा आहे आणि एक्झामला खूप स्कोरिंग आहे. म्हणजे तुम्हाला ह्याचे सिम्पल क्वेश्चन असतात, सुटतात आणि चांगले मार्क्स पडतात. ओके, स्टार्ट करूया. रेस्पिरेशन इन प्लांट्स शिकतो बरं का आपण. रेस्पिरेशन इन प्लांट्स बघा. आता रेस्पिरेशन म्हणजे काय असतं, आपण मागच्या टॉपिकमध्ये शिकलो फोटोसिंथेसिस. तिथं फूड तयार झालं होतं. सो आपल्यामध्ये इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम दोन प्रोसेस घडत असतात, ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक. ॲनाबॉलिक म्हणजे गोष्टीत तयार होणं आणि कॅटाबॉलिक म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन होणं. मग सिम्पली आपण म्हणू शकतो की फोटोसिंथेसिसमध्ये ग्लुकोज तयार झाला होता, म्हणजे काय झालं, ॲनाबॉलिक. आता तो ग्लुकोज प्लॅन्ट स्वतःला वापरतं, स्वतःला एनर्जीसाठी वापरतं, त्याला काय म्हणायचं, कॅटाबॉलिक. म्हणजे रेस्पिरेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ग्लुकोजला ब्रेकडाऊन करायचं आणि त्यापासून काय मिळवायचे, एनर्जी विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. आपण बाहेरून जो ऑक्सिजन घेतोय, फूड घेतोय, ते सगळं आता इथं यूज होणार आहे आणि काय बनवणार आहे, एनर्जी. ते कसे बनते काय सगळं आपण बघूया. ओके, बघा. ऑक्सिडेशन ऑफ फूड मटेरियल, दॅट इज ब्रेकिंग ऑफ CC बॉन्ड ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. आपण बघितले कुठल्या रिॲक्शनमध्ये, C3 सायकलमध्ये काय झालं, 6 वेळा केल्विन सायकल टर्न झाली आणि प्रत्येक कार्बनला त्यांनी काय केलं, जोडलं आणि काय बनवला, C6H12O6. म्हणजे 6 कार्बन एकत्र जोडले का नाही. आणि प्रत्येक कार्बन जोडताना त्यांनी काय केलं बाळांनो, 2 ATP आणि 2 NADPH यूज केली. मग तो प्रत्येक बॉन्ड बनताना ती ATP काय झाली, त्या बॉन्डमध्ये सेव्ह झाली. मग तोच बॉन्ड आता ब्रेक करायचा आणि काय बाहेर काढायचं, तीच ATP परत बाहेर काढायची. कळलं का, ते म्हणजे काय, रेस्पिरेशन. आणि त्याला काय लागते, ऑक्सिजन. सो ऑक्सिडेशन ऑफ फूड मटेरियल, दॅट इज ब्रेकिंग ऑफ CC बॉन्ड्स ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल within the cell to release energy for ATP synthesis is called as cellular respiration. हे सेलमध्ये होते, cellular respiration. This energy is used for absorption, transport, movement, reproduction and breathing. आता ही एनर्जी आहे ती बॉडी कशाला वापरणार आहे, इट इज फॉर लाईफ प्रोसेस, डिफरंट लाईफ प्रोसेस टू मेंटेन लाईफ, जगण्यासाठी वापरणार आहे. बरोबर. खाली एक क्वेश्चन दिले बघा, हे आहे ग्लुकोज इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. काय मिळते तुम्हाला, CO2 प्लस H2O रिटर्न जाते आणि काय मिळते तुम्हाला, ATP. तुम्ही जर ही रिॲक्शन उलटी बघितली तर तुम्हाला फोटोसिंथेसिसची रिॲक्शन सापडेल. फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, 6CO2 प्लस 6H2O इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. काय मिळालं तुम्हाला, ग्लुकोज प्लस O2. कळलं का, रेस्पिरेशन असं, फोटोसिंथेसिस असं. ओके, येस. सो रेस्पिरेशन काय बघा, इट इज अ अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये अल्टिमेट सोर्स ऑफ फूड दॅट इज रेस्पायर्ड इन फोटोसिंथेसिस इज. लक्षात ठेवा, इथं तुम्ही जो सोर्स वापरणार आहे खाण्यासाठी तो कुठला वापरणार आहे, जे फोटोसिंथेसिसमध्ये तयार झाले. काय तयार झाले फोटोसिंथेसिसमध्ये, ग्लुकोज तयार झाले. तुम्ही इकडे बघू शकता, लाईट एनर्जीनं क्लोरोप्लास्टमध्ये काय बनवलं, ग्लुकोज. त्यालाच काय शब्द वापरला ह्यांनी, फोटोसिंथेसिस. त्याला आपण फोटोसिंथेटेज म्हणूया, जे तयार होणार आहेत. काय तयार होते बाळांनो, ग्लुकोज तयार होते. काय तयार होते, आणि तेच ग्लुकोज बघा ऑक्सिजनने कुठं ब्रेकडाऊन करायचं, मायटोकॉन्ड्रियामध्ये. काय माहिती आहे तुम्हाला, ATP. काय मिळते, ATP. त्यातनं काय बाहेर पडणार आहे, CO2 आणि वॉटर. ते परत कुठं जाते, मायटोकॉन्ड्रिया, सॉरी क्लोरोप्लास्टमध्ये. म्हणजे इथं वापरलं काय जाते, सनलाईट फक्त. बरोबर का, म्हणजे आपल्याला ॲक्च्युअली सोर्स ऑफ एनर्जी काय आहे, आपल्यात पण सनलाईटच आहे. बघा ना, CO2 आणि H2 रिटर्न माघारी गेलं, परत ग्लुकोजून माघारी आलं. ग्लुकोज ज्यावेळेस तयार झालं त्यावेळेस कुठली एनर्जी त्यात ॲड झाली, लाईट एनर्जी. मग तीच आपण वापरली. बाकी CO2 आणि H2 परत माघारी पाठवलं आपण. बरोबर. आता
कंपाऊंड दॅट आर ऑक्सिडाइज्ड ड्युरिंग आता रेस्पिरेशनमध्ये आपण बघितलं की काहीतरी कशाच तरी ब्रेकडाऊन होते, मोस्टली कशाचं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होते समजा आपल्या बॉडीमध्ये, त्याला काय म्हणायचं? रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. ज्याचं ब्रेकडाऊन होणार आहे त्याला काय म्हणायचं? रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. ओके. एक्झाम्पल, कार्बोहायड्रेट विचारलंय क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ रेस्पिरेटरी सबस्ट्रेट? कुठला आहे? कार्बोहायड्रेट्स, दॅट इज ग्लुकोज. अजून काय वापरतात? बॉडी काय वापरते? प्रोटीन वापरते, फॅट वापरते आणि ऑर्गॅनिक ॲसिड पण वापरते. बरोबर का? आता म्हणता तुम्ही कसं काय सर बॉडी प्रोटीन कसं काय वापरलं सोर्स ऑफ एनर्जी म्हणून? बघा आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एनर्जी मिळवली जाते कार्बोहायड्रेट्सकडून. समजा एखादा व्यक्ती उपाशी आहे, त्याच्या बॉडीमध्ये स्टोअर्ड कार्बोहायड्रेट असतं ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये, ते वापरलं जातं. मग ते वापरून ज्यावेळेस संपतं त्यावेळेस बॉडी काय करते? लिपिड्स वापरायला सुरुवात करते. काय वापरायला सुरुवात करते? म्हणजे फॅट. बरोबर का? फॅट वापरायला सुरुवात करते. म्हणजे हळूहळू व्यक्ती काय होतो? बारीक 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 व्हायला लागतो, छोटा छोटा छोटा. मग त्याच्या बॉडीमध्ये काय असतं? झिरो फॅट, फक्त काय असतात? प्रोटीन, म्हणजे काय? मसल्स. मग बॉडी काय काय वापरायला लागते? प्रोटीन वापरायला लागते. आणि एक दिवस त्याच्या बॉडीमध्ये फक्त हाडच राहतात मग, आणि परत मग तो जीव जाऊन मरतो. बरोबर? म्हणजे बॉडी सबस्ट्रेट म्हणून म्हणजे स्वतःला एनर्जी मिळवण्यासाठी काय काय वापरू शकते? सुरुवातीला कॉमनली काय वापरते ती? म्हणून आपल्या डाएटमध्ये रोजच्या काय पाहिजे? कार्बोहायड्रेट्स रोजची, कारण रोजच्या रोज वापरले जातात. बरोबर? म्हणून आपण खातो. चपाती भात खाणं हे कंपल्सरी आहे आपल्यासाठी, आहे की नाही? आपण काय देते आपल्याला? ते कार्बोहायड्रेट्स, मेजर सबस्ट्रेट फॉर रेस्पिरेशन. तुम्ही आता कंटिन्यू श्वास घेताय की नाही? म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये कंटिन्यू काय चालू आहे? रेस्पिरेशन चालू आहे, कंटिन्यू. तुम्हाला कंटिन्यू काय पाहिजे? कार्बोहायड्रेटचा सोर्स ऑफ एनर्जी पाहिजे, म्हणून तुम्ही जेवला पाहिजे. थंडीमध्ये बघा जास्त भूक लागते, कारण थंडीमध्ये बॉडीमध्ये जास्त हीट बनवावी लागते, कारण बाहेर थंडी असते. जास्त थंडी जास्त गरम बॉडीला व्हावं लागेल, आणि ते जास्त गरम होण्यासाठी काय पाहिजे? जास्त कार्बोहायड्रेट्स, म्हणून भूक जास्त लागते थंडीमध्ये. बरोबर? सो कार्बोहायड्रेट मोस्ट कॉमन टाइप ऑफ सबस्ट्रेट विचारलाय क्वेश्चन. देन कोण आहे? प्रोटीन आहे, फॅट आहे, ऑर्गॅनिक ॲसिड्स पण वापरते बॉडी ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. आता ग्लुकोज खाल्लाय, त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं आणि एनर्जी बाहेर पडली. ती एनर्जी लगेच वापरायची नसेल बॉडीला, तर ती बॉडी काय करते? ती जी एनर्जी बाहेर पडली आहे त्या एनर्जीपासून काय बनवते? ATP म्हणून ती एनर्जी स्टोअर करून ठेवते, आणि जसं लागल तसं ATPला ब्रेकडाऊन करून मग काय करते? ती वापरते. सो हे विचारतील तुम्हाला की द एनर्जी रिलीज्ड इज नॉट युज्ड डायरेक्टली बट इज युज्ड टू सिंथेसाइज ATP. व्हेन एनर्जी इज नीडेड ATP इज ब्रोकन डाऊन, हेन्स ATP ॲक्ट्स ॲज अ एनर्जी करन्सी ऑफ सेल. ATPला काय म्हणतात? आपले कसं पैशाची करन्सी आहे, तसं एनर्जीची करन्सी कोण आहे? आपण कसं आपल्याला काय घ्यायचं असेल तर ते पैसे देतो आणि घेतो, करन्सी असते ती. तसं आपल्या बॉडीला एनर्जी पाहिजे. एनर्जी पाहिजे असेल का बॉडी काय घेते? ATPला ब्रेकडाऊन करते, मग त्याला एनर्जी करन्सी ऑफ सेल म्हटलेलं आहे. ओके, थोडं समजून घ्या. हे स्टेटमेंट आहेत, एक्झाममध्ये येणार तुम्हाला स्टेटमेंट्स. ओके, आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की बॉडीला जर रेस्पिरेशन करायचं आहे तर त्याला काय करावं लागणार आहे? ऑक्सिजन घ्यावं लागणार आहे, CO2 रिलीज करावं लागणार आहे, म्हणजे ब्रिदिंग करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? ब्रिदिंग. ब्रिदिंग इन प्लॅन्ट्स. पण प्लॅन्ट्स पण ब्रिदिंग करतं कसं? त्याला नाक असतं काय? ह्युमनमध्ये आणि प्लॅन्ट्समध्ये ब्रिदिंगमध्ये एक फरक आहे. ह्युमन काय करतं? ह्युमनचा एकच ओपनिंग आहे, तिथून ते श्वास घेतं आणि तिथून ते लंग्समध्ये पाठवून ब्लडमध्ये सोडून पूर्ण सेलला पाठवतो. म्हणजे ह्युमनचा प्रत्येक सेल ब्रिदिंग करत नाही, प्लॅन्टचा प्रत्येक सेल ब्रिदिंग करतो. त्यामुळं पूर्ण प्लॅन्टच्या बॉडीवरती काय असतात? स्टोमाटा किंवा लेंटिसेल्स, ते होल्स आहेत, आणि ते होल्स काय करतायत? गॅसियस एक्सचेंज.
फोटोसिंथेसिसच्या वेळेस काय करायचंय, CO2 घ्यायचा आहे, ऑक्सिजन रिलीज करायचं आहे. रेस्पिरेशनच्या वेळेस काय करायचं, ऑक्सिजन घ्यायचं आणि CO2 रिलीज करायचं आहे. आणि हे घेण्यासाठी प्लांट्समध्ये काही नॅचरल ओपनिंग्स असतात, त्याच्यामधून ते हे करतो, त्याला काय म्हणायचं, ब्रीदिंग इन प्लांट्स. बघूया कोण करतं हे. बघा तुम्ही ह्या लीव्जवरती बघू शकता, छोटे छोटे काय आहेत, स्टोमाटा आहेत. सो फॉर रेस्पिरेशन प्लांट गेट ऑक्सिजन इन and given out CO2. In plants, gas exchange occur via dash dash and dash dash. Stomata and lenticels. Stomata म्हणजे काय, लीव्ज वरती असणारे छोटे छोटे पोर्स, जे कशापासून बनलेत, गार्ड सेल पासून. अजून कशापासून, गार्ड सेलच्या बाहेर काय असतं, सबसिडरी सेल, त्याच्या बाहेर इपिडर्मल सेल. सो स्पेसिफिक अरेंजमेंट ऑफ गार्ड सेल फॉर्म अ aperture called as stomatal apparatus किंवा aperture, सॉरी. सो ते दोन हे विचारतील तुम्हाला, गॅसेस एक्सचेंज कशामधून होते, स्टोमाटा आणि लेंटिसेल्स. स्टोमाटा अँड, हे बघा तुम्ही बघू शकता, हे लेंटिसेल म्हणजे छोटे छोटे असे पोर्स असतात झाडाच्या सालीवरती. ओके, क्लिअर आहे का हे. आता आपल्या बॉडीमध्ये काय, रेस्पिरेटरी गॅस आहे, सॉरी रेस्पिरेटरी सरफेस आहे, कुठला, लंग्स. प्लांटमध्ये काय असतं, आपलं काय होतं, आपण श्वास घेतो, लंग्समध्ये जाते, लंग्समधून ते ब्लडमध्ये ट्रान्सफर केलं जाते, तुम्ही शिकलाय ते. बघा, वाय प्लांट्स नीड नो स्पेशलाइज्ड रेस्पिरेटरी ऑर्गन, ह्याचं कारण मी मागाशी सांगितलं तुम्हाला. ऑर्गन काय करतो, कलेक्ट करतो आणि पूर्ण बॉडीला ट्रान्सफर करतो. प्लांट्समध्ये ऑर्गन नसतो का, तर प्लांटचा प्रत्येक सेल काय करतो, यस यस, बघा सो काय म्हणले, इच प्लांट पार्ट टेक केअर ऑफ इट्स ओन ए गॅसेस एक्सचेंज. आपलं तसं नाही आहे, आपल्या हार्टला ऑक्सिजन पाहिजे तर ते कुणावर डिपेंड आहे, लंग्सवरती. प्लांटचं कसं आहे, प्रत्येक पार्ट आपलं गॅसेस एक्सचेंज करत असतो. सो इच प्लांट पार्ट टेक केअर ऑफ इट्स ओन गॅस एक्सचेंज नीड. सो गॅस ट्रान्सपोर्ट इज व्हेरी लिमिटेड. गॅस ट्रान्सपोर्ट इज व्हेरी लिमिटेड. म्हणजे गॅस ट्रान्सपोर्ट होतच ना, डायरेक्ट पानांना गॅस पाहिजे ना, डायरेक्ट ते कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ॲटमॉस्फिअरच्या. डायरेक्ट बाहेरून गॅस काय करते, आतमध्ये घेते. आपल्याला कसं करावं लागते, आपल्या अंगठ्याला ऑक्सिजन पाहिजे, आपण नाकातनं घेतोय, लंग्समध्ये पाठवतो, तिथनं ब्लडमध्ये, तिथनं हार्टमध्ये, तिथनं अंगठ्यापर्यंत, बरोबर. इथं कसं आहे, येस. सो गॅस ट्रान्सपोर्ट इज व्हेरी लिमिटेड. तुम्हाला विचारतील बरं का, हे ॲसर्शन म्हणून देतील आणि हे रिझन म्हणून देतील. ॲसर्शन काय आहे, गॅस ट्रान्सपोर्ट इज व्हेरी लिमिटेड इन प्लांट्स. रिझन काय आहे, इच प्लांट पार्ट टेक केअर ऑफ इट्स ओन गॅस एक्सचेंज, बरोबर. गॅस एक्सचेंज इज व्हेरी लो ॲज कम्पेअर टू ॲनिमल्स. प्लांट्समध्ये गॅस एक्सचेंज कमी असतं. लीव्ज आर अडॅप्टेड टू मॅक्झिमम गॅस एक्सचेंज ड्युरिंग photosynthesis. During this oxygen is released within a cell. मग हे काय करतात, दिवसा काय करतात, CO2 घेतात, ग्लुकोज बनवतात आणि रिलीज काय करतात, ऑक्सिजन. मग त्यांचं काम काय असतं, ऑक्सिजनला बाहेर सोडण्यापेक्षा ते आतच ठेवतात प्लांट्समध्येच, आणि आतल्या आतच तो ऑक्सिजन काय करतात, वाटून घेतात. कारण आता बघा, जिथं क्लोरोप्लास्ट आहे, ज्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहे, त्या शेजारीच काय असणार आहे, मायटोकॉन्ड्रिया असणार आहे. आपण काय बघितलं, क्लोरोप्लास्ट कुठल्या सेलमध्ये असतो, मिसोफिल. मिसोफिल सेल आहे म्हणजे काय असणार, तिथं न्यूक्लियस असणार, सायटोप्लाझम असणार, क्लोरोप्लास्ट तर आहेच, शेजारीच काय असणार, मायटोकॉन्ड्रिया. मग क्लोरोप्लास्टनं तयार केलेला ऑक्सिजन कुठे येणार, बाहेर सायटोप्लाझममध्ये येणार, आणि तिथून तो कुठं जाणार, मायटोकॉन्ड्रिया वगैरे. श्वास घ्यायची गरजच नाही, एकदा CO2 घ्यायचा आहे, त्यातनंच काय तयार होणार आहे, ऑक्सिजन बी तयार होणार आहे. कळते का, ओके. सो लीव्ज आर अडॅप्टेड टू मॅक्झिमम गॅस एक्सचेंज ड्युरिंग फोटोसिंथेसिस. सो त्यांचं मेन काय असतं की फोटोसिंथेसिस करतानाच ते त्यांना पाहिजे तर गॅस काय करतात, ॲब्झॉर्ब करून घेतात. ड्युरिंग दिस O2 इज रिलीज विदिन द सेल, आणि आतमध्ये सोडलेला तो ऑक्सिजन वापरतात. मग ते बघा, मोस्ट लिव्हिंग सेल हॅव कॉन्टॅक्ट विथ एअर. तुम्हाला माहिती आहे, लीव्स बऱ्यापैकी त्याचे सगळे सेल कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, एअरच्या. आपला आता हार्ट आहे का कॉन्टॅक्टमध्ये, नाही आहे.
सो मोस्ट लिव्हिंग सेल हॅव कॉन्टॅक्ट विथ एअर. दे आर लोकेटेड क्लोज टू प्लॅन्ट सरफेस. हवा कुठं असते? प्लॅन्ट सरफेसच्या आजूबाजूलाच असते. इन स्टेम बघा, लिव्हिंग सेल आर ऑर्गनाइज्ड इन थिन लेअर बिनीथ द बार्क. दे ऑल्सो हॅव लेंटिसेल्स. आता ठीक आहे, आपण म्हणलं लिव्हजमध्ये स्टोमाटा आहेत, फ्रूटवरती स्टोमाटा आहेत वगैरे. स्टेमचं काय? तर स्टेमवरती काय असतात? लेंटिसेल्स. आणि लगेच स्टेमची जी साल असते ना, सालीच्या आतच लगेच सेल असतात. आणि ते काय करतात बघा, लिव्हिंग सेल आर ऑर्गनाइज्ड इन थिन लेअर बिनीथ द बार्क, म्हणजे सालीच्या आतमध्ये. आणि त्यांच्यावर बी काय असतात? लेंटिसेल. ह्याच्यामधून ते श्वास घेत असतात. बरोबर. सो प्रत्येक सेल आपल्या श्वास घेण्याचं काळजी घेत असतो. सो आता इथे एक शब्द वापरला बघा. काय शब्द वापरला त्यांनी? कंप्लीट कंबशन. सो मोस्टली रेस्पिरेटरी सर्फेस काय वापरला आपण? कार्बोहायड्रेट. आणि हा जो कार्बोहायड्रेट असतो तो मोस्टली ग्लुकोज असतो. मग ग्लुकोज जर एकदा मायटोकॉन्ड्रियामध्ये गेला तर तो पूर्ण ब्रेकडाऊन झाला पाहिजे. तुम्ही गेल्या वर्षी 10वी मध्ये शिकलाय बघा. ग्लुकोजचं काय होतं? पायरुविक ॲसिड तयार होतं. त्याला आपण ग्लायकोलिसिस म्हणलं. परत ग्लायकोलिसिस झाल्यानंतर पायरुविक ॲसिड कुठं जातं? क्रेब सायकलमध्ये. आणि क्रेब सायकलमधनं ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये जातं. असं 3 स्टेपमधनं गेलं का त्याला काय म्हणायचं? कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. काय म्हणायचं? आणि ज्यावेळेस हे कंप्लीट ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस तुम्हाला एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून जवळपास 38 ATP मिळतात. किती? म्हणजे एका ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे तर तुम्हाला मोर एनर्जी मिळते. आणि कंप्लीट ऑक्सिडेशन होण्याला आपण म्हणतो ॲरोबिक रेस्पिरेशन. काय म्हणतो? मग इथं कंप्लीट शब्द वापरला, याचा अर्थ इथे इनकम्प्लीट बी असणार आहे. मग त्याला म्हणतात अनॲरोबिक रेस्पिरेशन. काय म्हणतात? म्हणून त्यांनी काय म्हणले, जर कंप्लीट कंबशन म्हणजेच ऑक्सिडेशन. बरं का, कंबशन प्रोसेस काय आहे? त्याच्यामध्ये ऑक्सिजन वापरला जातो म्हणजे ऑक्सिडेशन आहे. सो कंप्लीट कंबशन ऑफ ग्लुकोज इल्ड व्हॉट? एनर्जी, मोस्ट ऑफ विच इज गिव्हन आउट ॲज अ हीट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या बॉडीमध्ये जे रेस्पिरेशन होते हे रेस्पिरेशन मोस्टली आपल्या बॉडीला वॉर्म ठेवण्यासाठी होते. कशासाठी? ते हीटच्या फॉर्ममध्ये. प्लॅन्टचं काय होतं की ते हीट ॲटमॉस्फिअरमध्ये काय करतायत? रिलीज करतायत. आपली बॉडी काय करते? आधी ते आपल्या बॉडीला वॉर्म करते म्हणून ते कुणाला ॲटमॉस्फिअरला काय करते? रिलीज करते. म्हणजे आपली पण हीट काय होते बाळांनो? रिलीज होते. कुणाला? ॲटमॉस्फिअरला. तुम्ही जर आपल्या बाजूच्या ॲटमॉस्फिअरचे टेम्परेचर चेक केलं तर ते हॉट असणार. का? बिकॉज वी आर द हॉट ऑब्जेक्ट. आपली बॉडी काय? हॉट आहे. आतमधून हीट काय होते? कंटिन्युअसली बनते, रिलीज होते. तुम्ही ब्लँकेटमध्ये जाता का नाही? तुम्हाला असं वाटतं ब्लँकेट किती गरम आहे. ॲक्च्युली ब्लँकेट गरम नसतं. तुमच्या बॉडीतून जी हीट बाहेर येत असते ती ब्लँकेटमुळे काय होते? आतच राहते. आणि त्यामुळे ब्लँकेटच्या आतचं एन्व्हायरमेंट काय होतं? गरम होतं. ब्लँकेट थंडच असतं. तुम्ही पांघरलाच कसं काय गरम होतं ते? कळा ना मुद्दा? आपण स्वेटर घालतो. स्वेटर काय करते? तुमच्या बॉडीमधून जी हीट बाहेर जाणार ती काय करते? ट्रॅप करते. त्यामुळे आतमध्ये एन्व्हायरमेंट काय राहते? गरम. आणि बाहेरची हीट म्हणजे बाहेरची थंडी काय होऊन देत नाही? आत येऊन देत नाही. बरोबर? येस. सो कंप्लीट कंबशन जे होतं त्याच्यामधून काय बाहेर पडते बाळांनो? एनर्जी. आणि एनर्जीमधली मोस्ट ऑफ द एनर्जी कुठे बाहेर जाते? हीटच्या फॉर्ममध्ये लॉस होते. हे इक्वेशन आहे बघा रेस्पिरेशन. हे पण विचारतील तुम्हाला. C6H12O6 प्लस 6O2 प्लस घेऊच 6CO2 प्लस 6H2O प्लस एनर्जी. बरोबर? इक्वेशन आहे. विचारतील तुम्हाला बॅलन्स्ड इक्वेशन लिहा म्हणून. दिस एनर्जी इज युटिलाइज्ड टू सिंथेसाइज अदर मॉलिक्यूल. मग ह्या एनर्जीपासूनच तुमचे ATP वगैरे बनतात. मग ओके, एनर्जी करन्सी ऑफ सेल. बोर नाही झाला तुम्ही? बोर नाही व्हायचं बरं का बाळांनो. सण आहे हा. नीट ह्या एक्झामचा सण आहे. 2 वर्ष. 2 वर्षाचा हा सण तुम्ही काय करायचा आहे? एन्जॉय करायचं. त्यात त्या सणामध्ये काय काय असते? मग कधी लेक्चर्स असतात, कधी तुमचा अभ्यास असतो, कधी तुमची एक्झाम असते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या बाळांनो? एन्जॉय करायचे. हा सण एन्जॉय करा. वर्षातून हा तुमच्या आयुष्यात 2 वर्षातून एकदा येणार आहे. आता हा 2 वर्षानंतर येणार आहे. दिस एनर्जी युटिलाइज्ड इन द अदर मॉलिक्यूल. इथे दाखवले बघा तुम्हाला. हे काय घेतलं त्यांनी? ग्लुकोज प्लस ऑक्सिजन.
काय तयार झालं, CO2 H2 आणि एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. ओके, सम एनर्जी इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट, है ना, हीटच्या फॉर्ममध्ये लॉस्ट होते. तुम्ही 10% लॉ शिकलाय का, तुम्हाला पुढच्या वर्षी शिकवतो मी, तर आहेच ते CBSE वाले शिकलेत बघा. 10% लॉ काय असतं, आपण जर प्लॅन्ट्सकडून 1000 किलो कॅलरी एनर्जी घेतली त्यांच्यापासून फूड खाऊन, तर त्यातली फक्त 100 किलो कॅलरीज काय होते, पुढच्या फूड चेनमध्ये जाते, म्हणजे पुढच्या लेवलमध्ये जाते. म्हणजे आपण खाल्लेली 1000 किलो कॅलरीमधली 900 किलो कॅलरीज काय होतं, लॉस्ट होते इन द फॉर्म ऑफ हीट एन्व्हायरमेंटला. त्याच्यामुळे बघा फूड चेनमध्ये काय असतं, सुरुवातीला खूप ऑर्गॅनिझम असतात आणि तुम्ही जसं वर 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 जाल तसं काय होतं, कमी कमी होत जातात, ते एनर्जी काय होते, कमी कमी होत जाते. नसेल कळा तर इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही, 12वीत शिकवतो तुम्हाला. सध्या काय लक्षात ठेवा, एनर्जी तयार होते, काही हीटच्या फॉर्ममध्ये लॉस्ट होते. आला शब्द बघा इथं, काय शब्द आला, ग्लुकोजचं काय होते, कॅटॅबॉलिझम. मग सर मग आता ह्याला आपण कॅटॅबॉलिक प्रोसेस म्हणायचं का, हो, सुरुवातीला तर त्याला काय म्हणू आपण, कॅटॅबॉलिक प्रोसेस. का कॅटॅबॉलिक प्रोसेस, श्रावणी, का कॅटॅबॉलिक प्रोसेस, ग्लुकोजचं काय होते, ब्रेकडाऊन होते. कॅटा म्हणजे कट, कापायचं, कॅटॅबॉलिझम म्हणजे कट करणे, कापणे, बरोबर का. ग्लुकोजला कापतोय ना आपण इथं. आणि फोटोसिंथेसिस कसली प्रोसेस आहे, मग ब्रेकडाऊन होते का तयार होते, मग ॲनाबॉलिक का कॅटॅबॉलिक, ॲनाबॉलिक. लक्षात ठेवा, हे बेसिक आहे. पण पुढे जाऊन आपल्याला कळतं की रेस्पिरेशनमध्ये त्याचं ब्रेकडाऊन होत असताना काही मॉलिक्युल्स तयार पण होतात. म्हणजे हा कॅटॅबॉलिक पण असतो आणि ॲनाबॉलिक पण असतो. म्हणजे त्याला शब्द वापरलाय ॲम्फिबोलिक. कसला, कॅटाबॉलिक प्लस ॲनाबॉलिक दोन्हीचं मिळून काय झालं, ॲम्फिबोलिक. ड्युरिंग द ग्लुकोज कॅटाबॉलिझम नॉट ऑल द लिबरेटेड एनर्जी गोज आउट ॲज इट. मग असे सांगेल तुम्हाला, सगळी नाही बाहेर जात, पण काही प्रमाणात काय होतं, लॉस्ट होते इन द फॉर्म ऑफ हीट, बट नॉट ऑल. बरं का, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन सेव्हरल स्मॉल स्टेप्स. इट अनेबल्स सम स्टेप टू कपल रिलीज एनर्जी टू ATP सिंथेसिस. आपण शिकलोय ग्लुकोज ब्रेकडाऊन होताना डायरेक्ट ब्रेकडाऊन नाही होत, 3 स्टेपमध्ये होतो. पहिलं काय, ग्लायकोलिसिस, दुसरं क्रेब सायकल, तिसरं ETC. ह्या 3 स्टेपमध्ये ग्लुकोज काय होतं, स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन होत जातो आणि त्याचं कंप्लीट ऑक्सिडेशन होत असतं. ह्यातली कुठली जर एक जरी स्टेप नाही झाली तर त्याला काय म्हणायचं, इनकम्प्लीट कंबशन म्हणायचं. हां, इनकम्प्लीट. हे समजतंय का बाळांनो. ड्युरिंग रेस्पिरेशन ऑक्सिजन, आणि महत्त्वाचं काय, हे ब्रेकडाऊन होत असताना काय होत असतं बाळांनो, एनर्जी रिलीज होत असते इन द फॉर्म ऑफ ATP. ATPच्या फॉर्ममध्ये काय होत असते, ती रिलीज होत असते. ड्युरिंग रेस्पिरेशन ऑक्सिजन इज युटिलाइज्ड. ऑक्सिजन वापरलं जाते आणि काय बाहेर होते, CO2 वॉटर अँड एनर्जी आर रिलीज. सर्टन ऑर्गॅनिझम्स आर अडॅप्टेड टू अनएरोबिक कंडिशन. आलं बघा ते, हे तर काय म्हणलं, ऑक्सिजन इज युटिलाइज्ड, म्हणजे मोस्टली रेस्पिरेशनमध्ये काय होते, ऑक्सिजन इज युटिलाइज्ड. पण काही ऑर्गॅनिझम आर अडॅप्टेड टू अनएरोबिक कंडिशन, दॅट इज दे आर नॉट युजिंग ऑक्सिजन फॉर गेटिंग एनर्जी. त्याला आपण अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणलं, त्याला काय म्हणलं, अनएरोबिक. मग आता जे अनारोबिक असतात ना, त्यातले काही जण काय असतात, फॅकल्टेटिव्ह अनारोब्स. म्हणजे काय सर, फॅकल्टेटिव्ह म्हणजे कधी कधी, फॅकल्टेटिव्ह म्हणजे कसं, ऑक्सिजन असेल तर ते काय असतात, अनारोबिक रेस्पिरेशन करतात, आणि ऑक्सिजन नसेल तर अनारोबिक करतात. ऑक्सिजन असेल तर ॲरोबिक, ऑक्सिजन नसेल तर अनॅरोबिक. आपले मसल बी करतात बघा कधी कधी, लॅक्टिक ॲसिड जमा होतं की नाही, त्यावेळेस त्यांनी अनॅरोबिक केलेलं असतं. नॉर्मल ऑक्सिजन असेल तर ॲरोबिकच असतात. मग ज्यावेळेस असं ते कधी कधी चेंज होतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, फॅकल्टेटिव्ह अनॅरोबिक. आणि काही जण काय असतात, ऑब्लिगेट. ऑब्लिगेट म्हणजे ते 100% विदाउट ऑक्सिजन राहतात, त्यांना ऑक्सिजनची गरजच नसते. त्याला काय म्हणायचं, ऑब्लिगेट पॅरासाइट, सॉरी ऑब्लिगेट अनॅरोबिक ऑर्गॅनिझम. ऑब्लिगेट म्हणजे
ऑक्सिजन नसलेल्या कंडिशनलाच राहतात ते. समजतंय ना? ओके. ह्याच्यामध्ये काय डाऊट तुम्हाला वाचा नाही ना? डाऊट नसावा ह्याच्यामध्ये तुम्हाला. ओके. आता ह्याच्यावरनं आपलं काय बघूया, टाइप्स आहेत ना पुढे. ओके. तर या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, इंट्रोडक्शन आणि व्हॉट इज मीन बाय रेस्पिरेशन. ओके. आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय शिकूया आपण. हां, आधी तुम्हाला मी टाइप्स ऑफ रेस्पिरेशन आणि त्याच्यामधून मग तुम्हाला मी पुढं ग्लायकोलिसिस शिकवणार आहे. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहे आपण, ग्लायकोलिसिस. ओके. थँक्यू.